महाराष्ट्रात आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने नव्या रणनीतीचा विचार सुरू केला आहे। नुकत्याच पार पडलेल्या 3 दिवसीय दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील भाजप नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या। या बैठकीमध्ये मुंबई, ठाणे आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता चर्चेत आली आहे। या चर्चांनंतर भाजप स्वबळाचा नारा देणार असल्यास मुंबई व ठाण्यात शिंदे गटाविरुद्ध भाजप आणि पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। हे चित्र भाजप आणि महायुतीच्या आतल्या हालचालींचा वेगळा संकेत देत आहे। अमित शहांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सखोल आढावा घेतला। पक्षाची ताकद कुठे किती आहे याचा अंदाज घेण्यात आला। सद्यस्थितीत ही रणनीती प्राथमिक टप्प्यावर आहे, मात्र युतीतील इतर घटक पक्षही आपापला प्लॅन बी तयार ठेवत असल्याचे बोलले जात आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर येत्या 4 महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। यात सध्या अस्तित्वात असलेल्या 27 महानगरपालिकांबरोबरच इचलकरंजी आणि जालना या नव्याने निर्माण झालेल्या महापालिका आणि ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुकांचाही समावेश आहे। भाजपसह महायुतीमधील इतर पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असताना महाविकास आघाडीमधून मात्र अजून ठोस हालचाली दिसून येत नाही। पक्षांतर्गत बैठकांना सुरुवात झाली असली तरी अंतिम निर्णयावर अजूनही पडदा आहे। भाजप स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडीही वेगळा मार्ग स्वीकारेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।